3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्यामध्ये पॉईंट आहे प्रोजेक्शन रूल. या अगोदर आपण साइन रूल आणि कोसाइन रूल डिस्कस केलेला आहे. तर आता आपण पाहूयात प्रोजेक्शन रूल. इन ट्रायंगल ABC, नंबर फर्स्ट A इक्वल टू B cos C प्लस C cos B, नंबर सेकंड B इक्वल टू C cos A प्लस A cos C, अँड थर्ड नंबर C इक्वल टू A cos B प्लस B cos A. तर याचं प्रूफ पहा. प्रूफ नंबर फर्स्ट, in triangle ABC, draw altitude through point A. Draw altitude through point A, meet in D. meet in D म्हणजेच काय म्हटलेले पहा, पॉईंट व्हर्टेक्स ए मधून आपण अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे BC वर, आणि तो BCला टच कुठे झाला आहे, Dला टच झालेला आहे. AD हा अल्टिट्यूड आहे, म्हणजेच व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. तर यामध्ये आपल्याला असं दिसेल की ट्रायंगल BDA हा राईट अँगल ट्रायंगल आहे, आणखी ADC सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग इन ट्रायंगल ABD यामध्ये पहा, BD म्हणजेच BD इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC, प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC, आणि DC म्हणजेच DC इज द प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. DC इज प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. देअरफॉर आता आपण 11वीला व्हेक्टर लेसनमध्ये पाहिलेलं होतं. व्हेक्टरमध्ये प्रोजेक्शन ऑफ A बार ऑन B बार हा फॉर्म्युला आपला झालेला होता. तर इक्वल टू A बार ऑन B, प्रोजेक्शन ऑफ A बार ऑन B बार म्हणजेच A बार डॉट B बार डिवायडेड बाय मॉड ऑफ B बार हा फॉर्म्युला आपण पाहिलेला होता. किंवा असं पाहिलं होतं AB बार, प्रोजेक्शन ऑफ AB बार ऑन CD बार दॅट इज इक्वल टू AB बार डॉट CD बार डिवायडेड बाय मॉड ऑफ CD बार हा फॉर्म्युला आपला 11वीला झालेला होता व्हेक्टरमध्ये. प्रोजेक्शन ऑफ A बार ऑन B बार म्हणजे A बार डॉट B बार डिवायडेड बाय मॉड ऑफ B बार. तर A बार डॉट B बार म्हणजे हा स्केलर प्रॉडक्ट होता, आणि या स्केलर प्रॉडक्टची डेफिनेशन काय होती पहा, इक्वल टू मॉड ऑफ A बार मॉड ऑफ B बार मल्टिप्लाय अँगल थीटा इज अँगल बिटवीन A बार अँड B बार, देन मल्टिप्लाय कॉस थीटा डिवायडेड बाय मॉड ऑफ B बार. ही इथे आपण डेफिनेशन यूज केलेली होती A बार डॉट B बारची. तर आता आपण पाहूया प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC, प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC. तर याचा फॉर्म्युला पहा काय येईल, प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC म्हणजेच AB डॉट BC डिवायडेड बाय मॉड ऑफ BC हा फॉर्म्युला मिळेल. आणि देअरफॉर इक्वल टू AB म्हणजेच इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC. तर याच्यामध्ये पहा, अँगल A समोरची साईड A आहे, Bच्या समोरची साईड स्मॉल b आहे, आणि Cच्या समोरची साईड C आहे. तर AB म्हणजेच किती, AB आहे C मल्टिप्लाय BC आहे A, आणि डिवायडेड बाय मॉड ऑफ BC म्हणजेच मॉड ऑफ A असं येईल. तर आता इक्वल टू डेफिनेशन आपण डॉट प्रोडक्टची यूज केली, तर काय येईल, मॉड ऑफ C बार मॉड ऑफ C मॉड ऑफ A, आणि मल्टिप्लाय अँगल बिटवीन C अँड A इज B, दॅट इज इथे किती येईल, कॉस B डिवायडेड बाय मॉड ऑफ A. आता A कॅन्सल होईल, म्हणजेच किती राहिले, मॉड ऑफ C म्हणजेच C इज द लेंथ ऑफ साईड ऑफ ट्रायंगल, अँड देअरफॉर C ऑलवेज पॉझिटिव्ह, देन C मल्टिप्लाय कॉस B हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. म्हणजेच प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC इज C मल्टिप्लाय कॉस B. तर इथे आपण डायरेक्टली लिहिलेलं आहे प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC इक्वल टू C कॉस B, अँड प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC इक्वल टू B मल्टिप्लाय कॉस C. ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला B कॉस C लिहिता येतं. त्यानंतर पाहता याच्यामध्ये केस फर्स्ट आपण लिहिली आहे, अँगल B इज ॲक्यूट अँगल. म्हणजे आता इथे दोन अँगल घेतलेले आहेत, B अँड C आर ॲक्यूट अँगल्स. मग इन ट्रायंगल ABC B अँड C आर ॲक्यूट अँगल्स, देन B आणि C जर ॲक्यूट अँगल्स असतील, म्हणजे हे जे इंटरनल अँगल आहे इन ट्रायंगल ABC, तर याच्यामध्ये हे दोन्ही कसे आहेत, ॲक्यूट अँगल आहेत, आणि दोन्ही जर ॲक्यूट अँगल असेल म्हणजे लेस दॅन 90. तर काय येईल, प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC इक्वल टू C कॉस B. B ॲक्यूट आहे म्हणजेच कॉस B तसाच राहील. त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC इक्वल टू B कॉस C. C सुद्धा ॲक्यूट आहे म्हणजे C सुद्धा इथे तसाच राहील, कॉस C तसाच राहील. आणि देअरफॉर A इक्वल टू A म्हणजे लेंथ BC, आणि लेंथ BC म्हणजे BD प्लस लेंथ DC. लेंथ BC म्हणजेच लेंथ BD प्लस लेंथ DC, आणि देअरफॉर
Therefore equal to value of BD is C cos B and value of DC is B cos C. हा फॉर्म्युला या ठिकाणी प्रूव्ह झालेला आहे. त्यानंतर केस सेकंडमध्ये पहा. केस सेकंड आपण काय घेतली आहे, बी इज ऑब्ट्यूज अँगल. जर बी हा ऑब्ट्यूज अँगल असेल, बी जर ऑब्ट्यूज अँगल असेल तर हा 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल. मग आपण इथे डायग्राम काढली आहे, बी 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर दाखवलेला आहे. म्हणजे हा जो आहे हा आहे 90पेक्षा मोठा आहे, म्हणजे ऑब्ट्यूज आहे. तर ऑलरेडी हा किती राहिला, म्हणजेच बाहेरचा जो दिसतो तो आहे पाय मायनस बी आहे. मग आता या ठिकाणी काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. ए डी इज परपेंडिक्युलर ऑन बी सी अँड देअरफॉर इन ट्रँगल ए डी बी is right angle triangle and therefore projection of AB on BC equal to BD and equal to काय येईल, angle between AB and BC is, आता हा जो अँगल रेफर करायचा आहे हा आहे पाय मायनस बी. देअरफॉर सी मल्टिप्लाय कॉस पाय मायनस बी अँड कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज मायनस कॉस थिटा. म्हणून आन्सर इथे येतं मायनस सी कॉस बी. त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC, प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC इक्वल टू DC अँड इक्वल टू B cos C. म्हणजे हा तसाच राहील कारण C इथे ॲक्यूट अँगलच आहे, म्हणून cos C तसाच राहील. अँड देअरफॉर A इक्वल टू BC आणि BC म्हणजे टोटल डिस्टन्स किती येईल, DC मायनस BD असं आपल्याला लिहिता येईल. अँड देअरफॉर DC इज B cos C अँड BD इज मायनस C cos B. मायनस मायनस प्लस येईल, म्हणजेच आन्सर येतं B cos C प्लस C cos B. अशा पद्धतीने सेकंड केसमध्ये सुद्धा बी जर ऑब्ट्यूज असेल तर पुन्हा आपल्याला जो प्रोजेक्शन रूल होता तो प्रूव्ह झालेला आहे. त्यानंतर केस नंबर 3मध्ये पहा, थर्ड कंडिशन आहे बी इज राईट अँगल. बी जर राईट अँगल असेल तर आपण काय केलं, डायग्राममध्ये दाखवलं बी 90 आहे. बी जर 90 डिग्री असेल तर इथे आपण स्टेप लिहिली पहा, RHS घेतलं. RHS काय होतं, LHS होतं ए आणि RHS होतं बी कॉस सी प्लस सी कॉस बी. बी इज 90 डिग्री म्हणून इथे किती लिहिलं आपण, कॉस 90 डिग्री. मग बी कॉस सी प्लस सी कॉस 90 इज 0 and therefore C multiply 0 is 0. That is RHS equal to B cos C plus 0 and B cos C is BC equal to length BC and that is BC is A equal to LHS. म्हणजेच तीन कंडिशन कोणत्या होत्या, बी ॲक्यूट अँगल, त्यानंतर सेकंड कंडिशन होती बी इज ऑब्ट्यूज अँगल अँड थर्ड कंडिशन बी इज राईट अँगल. तिन्ही कंडिशनमध्ये आपण फक्त प्रूव्ह काय केलं, ए इक्वल टू सी कॉस बी प्लस बी कॉस सी हे प्रूव्ह केलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला आणखी आपण वेगळ्या केसेस घेतल्या. सी इज ॲक्यूट अँगल हे आपण प्रूव्ह केलेलं आहे फर्स्ट केसमध्ये. तर आता राहिल्या कोणत्या, सी इज ऑब्ट्यूज अँगल अँड सी इज राईट अँगल. या पद्धतीने आपल्याला आत्ता जसं प्रूव्ह केलं त्या मेथडनं आपल्याला सी जर ऑब्ट्यूज असेल, राईट अँगल असेल तर प्रूव्ह करता येईल ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी हे सुद्धा प्रूव्ह करता येईल. दॅट इज इन ऑल केसेस ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी हे प्रूव्ह झालेलं आहे. अशा पद्धतीने राहिलेले दोन कोणते, बी इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी आणि सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए हे होमवर्कच्या नोटबुकमध्ये तुम्ही प्रूव्ह करा. तर आता 3 रूल आपण पाहिले, प्रोजेक्शन रूल. आणि प्रोजेक्शन रूल कोणते होते, 3 पाहिले आपण. तर हे लक्षात ठेवण्यासाठी सोपी मेथड काय, ए इक्वल टू ए सोडून राहिले दोन साईड, दोन कोणत्या, बी आणि सी. तर याच्यामध्ये याचं कॉम्बिनेशन लक्षात ठेवा, बी कॉस सी. म्हणजे इथे सी काय घेतलं, अँगल घेतलं आणि ही बी साईड आहे, म्हणजेच बी कॉस सी प्लस सी कॉस बी असं लिहिता येईल. म्हणजे बी आणि सीचं कॉम्बिनेशन. आता इथे बी इक्वल टू म्हटलं तर ए आणि सी राहिला. ए आणि सीचं कॉम्बिनेशन सी कॉस ए, म्हणजे एकदा साईड आणि एकदा त्याच वेळेला एक अँगल घ्यायचा आहे, म्हणजे सी कॉस ए प्लस ए कॉस सी. आणि थर्ड सी इक्वल टू, आता इथे सी सोडून राहिले ए आणि बी, म्हणून ए आणि बीचं कॉम्बिनेशन ए कॉस बी प्लस बी कॉस ए. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. तर याच्यावर आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, इन ट्रँगल ए बी सी प्रूव्ह दॅट इन ब्रॅकेट ए प्लस बी कॉस सी प्लस बी प्लस सी कॉस ए प्लस सी प्लस ए कॉस बी इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. तर याचं प्रूफ पहा, LHS घेतलं आपण
LHS आहे इन ब्रॅकेट A प्लस बी कॉस सी आणि प्लस बी प्लस सी कॉस ए प्लस सी प्लस ए कॉस बी, हे LHS आहे. आता LHSमध्ये काय केलं आपण, कॉस सीने ए आणि बीला मल्टिप्लाय केलं, आणखी कॉस एने बी आणि सीला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर कॉस बीने सी आणि एला मल्टिप्लाय केलं. तर स्टेप आपण लिहिली आहे, ए कॉस सी प्लस बी कॉस सी प्लस बी कॉस ए प्लस सी कॉस ए प्लस सी कॉस बी प्लस ए कॉस बी. देअरफॉर आता इथे पहा, ए कॉस सी, ए आणि सीचं कॉम्बिनेशन लिहू आता आपण, ए आणि सी म्हणजे ए कॉस सी प्लस सी कॉस ए. तर इथे आहे पहा सी कॉस ए, हे दोन्ही टर्म आपण एका ठिकाणी लिहिलेत. त्यानंतर बी कॉस सी घेतलं, बी आणि सीचं कॉम्बिनेशन लिहिलं आता, बी कॉस सी प्लस सी कॉस बी, इथे आहे सी कॉस बी. त्यानंतर प्लस बी कॉस ए, आता ए आणि बीचं कॉम्बिनेशन बी कॉस ए प्लस ए कॉस बी. मग असं हे तीन जे ब्रॅकेट्स आहेत, तर याच्या व्हॅल्यू पहा बाय युजिंग प्रोजेक्शन रूल. तर फर्स्टची व्हॅल्यू ए कॉस सी प्लस सी कॉस ए, ए आणि सी आहे म्हणजेच याची व्हॅल्यू बी येते. त्यानंतर नंबर सेकंड बी आणि सी इथे आहे म्हणजेच याची व्हॅल्यू काय येईल, ए येईल. आणि थर्ड बी कॉस ए प्लस ए कॉस बी, याची व्हॅल्यू काय येईल, सी येईल. तर इक्वल टू काय झालं, RHS. त्यानंतर एक्झाम्पल नंबर सेकंड, प्रूव्ह द कोसाइन रूल युजिंग द प्रोजेक्शन रूल. आपल्याला कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे. कोसाइन रूल काय होता, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2BC कॉस ए, आणि सेकंड आणखी बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2AC कॉस बी, आणि थर्ड सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2AB कॉस सी. हे तीन कोसाइन रूल आहेत. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं, प्रूव्ह द कोसाइन रूल युजिंग द प्रोजेक्शन रूल. मग प्रोजेक्शन रूलमध्ये पहा, फर्स्ट होता ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. आपण काय केलं, दोन्ही साईडला आपल्याला ए स्क्वेअर पाहिजे होता म्हणून एने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलेला आहे. तर काय स्टेप येईल, ए स्क्वेअर इक्वल टू ए बी कॉस सी प्लस ए सी कॉस बी. त्यानंतर सेकंड आहे बी इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी. आता इथे आपल्याला बी स्क्वेअर पाहिजे म्हणून काय केलं, दोन्ही साईडला बीने मल्टिप्लाय केलं. तर बी स्क्वेअर इक्वल टू बी सी कॉस ए प्लस ए बी कॉस सी. त्यानंतर थर्ड रूल होता सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. आपल्याला सी स्क्वेअर पाहिजे म्हणून काय केलं, सीने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलेलं आहे. तर स्टेप येईल ए सी कॉस बी प्लस बी सी कॉस ए. आणि देअरफॉर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली आपण, ए स्क्वेअर काय होतं, ए बी कॉस सी प्लस ए सी कॉस बी. त्यानंतर प्लस बी स्क्वेअर होतं बी सी कॉस ए प्लस ए बी कॉस सी, आणि सी स्क्वेअर होतं सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आहे, मायनस सी स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल, मायनस ए सी कॉस बी मायनस बी सी कॉस ए, मायनस ए सी कॉस बी मायनस बी सी कॉस ए, दोन्हीला पण निगेटिव्ह साईन येईल. आणि देअरफॉर आता इथे कॅन्सल काय होतं पहा, ए सी कॉस बी प्लस आहे, इथे मायनस आहे, कॅन्सल झालं. बी सी कॉस ए आणि मायनस बी सी कॉस ए दोन्ही कॅन्सल झाले. तर राहिले किती, ए बी कॉस सी प्लस ए बी कॉस सी, म्हणजे दोन्ही मिळून मिळतात 2AB कॉस सी. आणि देअरफॉर याच्यावरून स्टेप काय मिळेल मग, देअरफॉर सी स्क्वेअर इक्वल टू मायनस सी स्क्वेअर हा पुढे घेतला आणि ही टर्म ह्या साईडला घेतली LHS साईडला. तर स्टेप काय येईल, देअरफॉर सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2AB कॉस सी. हा कोसाइन रूल आपल्याला इथे प्रूव्ह झालेला आहे. तर अशाच मेथडने तुम्हाला राहिलेले दोन प्रूव्ह करता येतील. म्हणजेच ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2BC कॉस ए हे जर प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला स्टेप काय लिहावं लागेल, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर याची व्हॅल्यू काढावं लागेल. त्यानंतर थर्डमध्ये पहा बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2AC कॉस बी. हे जर प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला व्हॅल्यू काढावं लागेल सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बाय युजिंग प्रोजेक्शन रूल. तर अशा पद्धतीने राहिलेले दोन होमवर्कच्या नोटबुकमध्ये प्रूव्ह करा. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 इन ट्रँगल ABC इफ a cos square c by 2 plus c cos square a by 2 equal to 3b upon 2, then prove that a b c are in AP. तर दिलेल्यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं, ए बी सी आर इन AP. जर ए बी सी हे जर अर्थमॅटिक प्रोग्रेशनचे नंबर असेल, म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे डिफरन्स इज कॉन्स्टंट, मग डिफरन्स कोणता कॉन्स्टंट असेल, बी मायनस ए इक्वल टू सी मायनस बी. असं जर आलं तर काय म्हणता येईल, ए बी सी आर इन AP, किंवा 2b इक्वल टू ए प्लस सी असं जर रिलेशन आलं तर काय म्हणता येईल, ए बी सी आर इन AP. तर दिलेलं रिलेशन पहा, ए कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी कॉस स्क्वेअर ए बाय 2 इक्वल टू 3b अपॉन 2. देन ए मल्टिप्लाय कॉस स्क्वेअर सी बाय 2 कॉस स्क्वेअर सी बाय 2 म्हणजे किती होतं, 1 प्लस कॉस सी. आणि देअरफॉर कॉस स्क्वेअर सी बाय 2 इक्वल टू
1 प्लस कॉस सी अपॉन 2 प्लस सी मल्टिप्लाय 1 प्लस कॉस ए अपॉन 2 इक्वल टू 3b अपॉन 2. म्हणजे या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे कॉस ऑफ 2 थीटा किंवा 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच 1 प्लस कॉस थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. म्हणजे हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरलेला आहे. 1 प्लस कॉस थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजेच कॉस स्क्वेअर सी बाय 2. आन्सर येतं 1 प्लस कॉस सी अपॉन 2 आणि इथे येईल 1 प्लस कॉस ए अपॉन 2 म्हणजे कॉस स्क्वेअर ए बाय 2ची व्हॅल्यू लिहिली आहे. आणि देअरफॉर डिवायडिंग 2 ऑन बोथ टर्म्स आणि देअरफॉर ए बाय मल्टिप्लाइंग ए ने सुद्धा मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड 2 प्रत्येकाला दिलेला आहे. म्हणजे स्टेप आली ए अपॉन 2 प्लस ए कॉस सी अपॉन 2 प्लस सी अपॉन 2 प्लस सी कॉस ए अपॉन 2 इक्वल टू 3b अपॉन 2. आता इथे 2 ने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तर स्टेप येईल ए प्लस सगळ्या ठिकाणचा 2 कॅन्सल होईल आणि स्टेप काय येते ए प्लस सी प्लस ए कॉस सी प्लस सी कॉस ए इक्वल टू 3b. आणि देअरफॉर ए प्लस सी प्लस बी म्हणजेच ए कॉस सी प्लस सी कॉस ए. इथे आपण प्रोजेक्शन रूल वापरलं आणि याची व्हॅल्यू किती आहे आणि सीचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये म्हणजेच याची व्हॅल्यू बी येते. आणि देअरफॉर ए प्लस सी प्लस बी इक्वल टू 3b. आणि देअरफॉर ए प्लस सी इक्वल टू 3b मायनस बी इज 2b. आणि देअरफॉर आता रिलेशन कोणतं मिळालं ए प्लस सी इक्वल टू 2b म्हणजेच बी मायनस ए इक्वल टू सी मायनस बी हे रिलेशन मिळतं. आणि देअरफॉर ए बी सी आर इन ए पी.